आज पाहतोय संबंध कानाकोपऱ्यापर्यंत ज्यांनी कार्यकर्त्यांचा संच निर्माण केले ते आपल्या सर्वांचे नेते माजी खासदार यांनी प्रचंड मतांनी परवा विधानसभेमध्ये लोहा आणि कंधार मतदारसंघाचे आमदार आमचे स्नेही आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर या जिल्ह्यांचे दक्षिण विभागांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, नवनिर्वाचित एक चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व भोकर मतदारसंघामध्ये टक्कर द्यायची म्हणजे सामान्य माणसांचं काम नाही। ते असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय बाळासाहेबजी पाटील रावणगावकर आपल्याला सर्वांना परिचित असलेले अतिशय स्नेहाचे संबंध देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव मतदारसंघांमध्ये ते असे आमचे जिव्हाळ्यांचे आमच्या परिवारातले माजी आमदार अविनाशरावजी घाटे साहेब, दुसरे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांना संबंध महाराष्ट्राच्या अपंगांचं नेतृत्व करण्याची संधी माननीय प्रताप पाटील चिखलीकरांच्या माध्यमातून ज्यांना मिळाली ते आमचे स्नेही दिव्यांग आघाडीचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय रामदासजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी परवाच माननीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि प्रताप पाटलावर विश्वास ठेवून फार कमी मतांना पराभव, ज्यांच्याकडे खरं म्हणजे मी पराभव मानणार नाही ते असे दक्षिण विभागांचे मतदारसंघांचे लोकप्रिय आमदार, माजी आमदार आमचे स्नेही आदरणीय मोहनअण्णा अंबर्डे, ज्यांना सर्व पुढाऱ्यांना, राजकीय माणसांना एकत्र आणणारे, बरोबर आहे का घाटे साहेब? तर काय कोणती जादू आहे त्यांच्याकडे मला तरी माहिती नाही, पण असे आमचे स्नेही अशोक पाटील मुगावकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबूरावजी कदम, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशचे आमचे स्नेही, त्या कॉलेजसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या गावचे संचालक आहेत ते सरचिटणीस राष्ट्रवादीचे आदरणीय आमचे मित्र वसंतरावजी सुगावे, आमचे भांगे महिला काँग्रेसचे अध्यक्ष जोगदंडताई आणि विविध सर्व सेलचे प्रमुख, तर व्यासपीठावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचे माजी सभापती राजूरकर साहेब, पंकज देसाई, अमोल पाटील, अनेक आमचे जिल्हा युवा मोर्चाचे युवा काँग्रेसचे अध्यक्ष मुकनरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेतेगण, कार्यकर्ते आणि विराट अशा कमी कालावधीमध्ये ज्यांना आम्ही विनंती केली, कारण नवीन संसार, बरोबर आहे नाही?
ते सोपं काम नाही कार्यकर्त्यांना ते जमवणं. बरोबर आहे का निशिकांत पाटील? नाही तर अनेकांचे वेगवेगळे पण भोजेगावकर पाटील, प्रताप पाटील जिकडे गेले तिकडे हे जनसमुदाय राहणार आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल आणखी फार मोठ्या प्रमाणामध्ये आणखी कितीही लोक उपस्थित राहिले असते, पण कमी सांगितलं आम्ही. मी सांगितलं आमचे वाडीकर मामा आता लाईन लागणार आहे राष्ट्रवादीमध्ये, जागा शिल्लक राहणार नाही. आता एकही खुर्ची शिल्लक राहील नाही तर सगळेच येणार आहेत. सुरेश सावकार येणार आहेत, शिवराज पाटील येणार आहेत, माळेगावकर ते सगळे आमचे बोधने, हे सगळी माणसं आता हे सगळी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये येणार आहे. खूप आनंद वाटतोय. आमच्या हाकेला हाक दिल्याबरोबर एवढ्या जनसमुदाय तुम्ही उपस्थित राहिलात तर तुमच्या पुढे नतमस्तक जरी झालो तरी ते आम्ही काही कमी पडणार आहोत. मी तर असं म्हणेन 40 वर्षापासून तुम्ही मला टिकवलात. 40-42 वर्षापासून राजकारणामध्ये टिकून राहणं म्हणजे साधी गोष्ट नाही. वेगवेगळे मतदारसंघ बदलून 8 वेळेस लोकांनी निवडून दिलं. एका घरामध्ये 2-2, 3-3 जरी उभा केलं तरी कोणी काही न म्हणता निवडून दिलं. किती जरी ऋण व्यक्त करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलो तर मी कमी पडणार आहे. विधानसभेच्या निवडणुका झाले, कार्यकर्ते मला विचारायचे आता काय करायचं, काय भूमिका घ्यायची आपण. काही तांत्रिक अडचणी होते म्हणून आपण विधानसभेमध्ये वेगळी भूमिका घेतली. पण नंतरच्या काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये खंत होती की आता आपण काय भूमिका घ्यावी. मी अनेक सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणत होतो तुम्ही काळजी करू नका, आपल्या पाठीशी एक वाघ आहे, खूप गंभीर नेतृत्व आहे. आणि आम्हाला सामावून घेण्याची ताकद त्या माणसामध्ये. तुम्ही काळजी करू नका, थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला सर्वांना चित्र समजेल. आणि ते चित्र आज माननीय प्रताप पाटील चिखलीकरांनी पूर्ण केलं म्हणून मी प्रताप पाटलांचे या ठिकाणी लाख शब्दाने या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. माणसं असतात, सुखामध्ये अनेक माणसं साथ देतात, पण अडचणीच्या काळामध्ये फार कमी लोक होतात. त्याचा अनुभव आपण प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक माणसाने घेते. पण प्रताप पाटलांनी एक खंबीर भूमिका आम्ही राहिल्या मागच्या काळामध्ये 7-8 वर्षे त्यांनी म्हणेल ते भूमिका आम्ही घेतलं. कुठेही कुठल्याही शब्दाला आम्ही कमी पडलो नाहीत. म्हणून आज सगळ्या विराट सभेच्या समोर या ठिकाणी सांगू इच्छितो असा कर्तृत्ववान माणूस आता नांदेड जिल्ह्यामध्ये होणे नाही. अनेक माणसं पाहिलं आम्ही 40-42 वर्षापासून 1985 पासून आपण पाहतोय. माननीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या काळापासून आम्ही काम करतोय. पण एखादा कार्यकर्ता अडचणीत असेल, आपल्याला काय पाहिजे नेमकं सांगा बरं. मी काल बोललो, परवा दिवशी बैठक घेतल्या तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, अडचणीमध्ये साथ देणारा माणूस पाहिजे. साधे एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. कुठलाही जरी कार्यकर्ता फोन जर केला तर ताबडतोब रिलीफ देणारा, मदत देणारा कार्यकर्ता जर नेता जर कोण असेल ते प्रताप पाटील चिखलीकर आहे. परवा मी त्यांच्या बरोबर असते वेळेस एक ऑटो भरला एका कार्यकर्त्यांचा, लगेच फोन लावलं त्यांनी, त्या कार्यकर्त्यांनी प्रताप पाटलाला लगेच
त्या पोलीसवाल्याला सांगून त्याचा आठव सोडलं दिलं. काय पाहिजे हो माणसाला याच्यापेक्षा, सांगा बरं. ती पहा, आत्ता फोन करा, कोणाचा एखादा नेता तुमचा फोन घेऊ शकते का? पण याचा आम्ही सगळा अनुभव घेऊन, म्हणून आम्ही राष्ट्रवादीमध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर असतील त्या ठिकाणी, गोजेगावकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण एकच आहे की आम्ही पाहिलंय, आज स्टेजवर बसणारी माणसं ते महिन्या 2 महिन्यामध्ये जोडल्या गेली. तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिलात. मी मुद्दा म्हणून प्रताप पाटलाला या ठिकाणी आठवण देऊ शकतो आणि सगळ्या कार्यकर्त्याला आठवण देतो. स्टेजवर बसणाऱ्या देखील रामदास पाटील आहेत, आम्ही आहोत. मागच्या पक्षामध्ये काय होते, 4 माणसं आम्ही ज्यावेळेस नेतृत्व प्रताप पाटील स्वीकारले, प्रताप पाटलाच्या हातामध्ये आल्यानंतर त्या मागच्या पक्षामध्ये देखील 4 माणसं सुरुवातीला नव्हते. बरोबर आहे का रामदास पाटील? पण हजारो लोकांची फौज 5 वर्षामध्ये कोण तयार केली आणि त्याचं प्लॅटफॉर्म कोण तयार करून दिलं या नांदेड जिल्ह्यामध्ये? तर प्रताप पाटील चिखलीकरांनी त्या ठिकाणी हे सर्व निर्माण केलं. म्हणून हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार झाले. आता तीच परिस्थिती आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. हजारो लोकांची, हजारो कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी, यंत्रणा या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तयार होणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त एकच काळजी करा, निवडणुकीची बाकीची काळजी, तुमचं जे काही काम असेल, तलाट्यापासून, ग्रामसेवकापासून, कोणत्याही पासून, बँकेपासून, पोलीस पासून, जे काय असेल, तहसील पासून, त्याच्यासाठी गोजेगावकर आणि प्रताप पाटील कुठंच तुमच्यासाठी कमी पडणार नाही. 24 तास तुम्ही सांगा, एखाद्या सभेमध्ये उठून सांगा, हो गोजेगावकरांनी कधी आमचं काम केलं? कोणत्याही गावचा माणूस सांगा. आजही आम्ही माघार घ्यायला तयार आहोत. एखादा गरीबातला गरीब रोज 100 लोकांचे घरकुलांचे बिल काढायचं काम आम्ही करता, त्याच्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. आज काय सांगावं, गेल्या 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न, ट्रान्सफॉर्मर, अनेक शेकडो ट्रान्सफॉर्मर, हजारो ट्रान्सफॉर्मर जळाले. पण प्रताप पाटलाकडे आणि गोजेगावकर कडे गेल्यानंतर कोणाला 24 तासाच्या आत या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. कोणताही शेतकरी या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आम्ही कमी पडणार नाही. पण तुम्ही कुठल्याही भूलतापाला, अनेक नेते आहेत, आम्ही पाहायला लागलो, काहीच न करता, काहीच करायचं नाही. कबीरवाडी सारख्या गावांना रस्ता नव्हता. माननीय आमदार साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो, लोकांना कर्नाटक मध्ये जावं लागत होतं, पण आमच्या मतदारसंघामध्ये गाव नव्हता. त्या सरपंचांना, कबीरवाडीच्या शिंदेने आम्हाला सांगितलं की आमच्या गावांना रस्ता नाही, लगेच रस्ता त्या ठिकाणी करून देण्याचं काम. बरोबर आहे का सरपंच? हे तुम्ही काळजी करू नका. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवून आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. अपेक्षा आहे लोकांना, अनेक प्रश्न आहेत आमच्या भागांचे. आता घाटे साहेब येत असतील, करडखेड पासून ते आता मरखेल पर्यंत कसा आलात, रस्ता काय परिस्थिती आहे, देगलूर उदगीर रस्त्यांची काय परिस्थिती आहे? तुमच्या काळामध्ये मंजूर झाला, त्याचा टेंडर झाला, पण रिवाइज टेंडर व्हायला लागलेलं आहे. कुठेतरी टेक्निकल अडचणी त्या ठिकाणी आले, तेही आपल्याला पाहावं लागेल. अशी जी कामं आहेत, ती कामं आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी प्रयत्न करणार आहोत. अजितदादा सारखं खंबीर नेतृत्व माननीय प्रताप पाटील चिखलीकरांच्या पाठीशी आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका प्रताप पाटलाची राहणार आहे. मला काय मिळणार आहे त्यापेक्षा माझ्या भागाचा विकास काय करता येईल या उद्देशाने जर आपण काम केलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांना पद मिळतील आणि स्वतःच्या पायावर उभा टाकतील. आता तुमची आणि आमची निवडणूक आहेत, जिल्हा परिषदेची निवडणूक आहेत. याच्यामधून या कार्यकर्त्याच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तयार होणार आहे. तुम्हाला कल्पना आहे सर्वांना, 25 वर्ष
मुखेडच्या पंचायत समितीचा सभापती गोजेगावकरांचा होता, 7 लोकांना सभापती केला आणि 6 लोकांना उपसभापती करण्याचं काम माननीय प्रताप पाटलाच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे. कुठल्याही माणसाला, सामान्य गरीबातल्या गरीबाला, कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बसवण्याचं काम केलं. कुठल्याही माणसाला खर्च न करता विना शुल्क आपण त्या ठिकाणी भूमिका घेतलेली. अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. म्हणून आता जास्तीचं न बोलता तुम्हाला सर्वांचं भाषण ऐकायचं आहे. हेच अशीच सहकार्य आणि तुम्ही जी नियुक्ती केलात काल, खूप लोकांना या ठिकाणी आनंद झालेला आहे. आमच्या भागातल्या अनेकांचे फोन आले, मला हजारो लोकांचे फोन आले की फार मोठा धाडसी निर्णय आमच्या प्रताप पाटलांनी घेतला आणि तुम्हाला त्या ठिकाणी पदावर बसवण्याचं जे काम केलं तर खूप आनंद वाटला. असा नेता असला पाहिजे. सचिन पाटील अशा नेत्यांच्या पाठीशी जर आपण सर्वांनी राहिलो तर फार मोठा बदल होऊ शकते. विकासाची दृष्टी असणारा नेता आहे, विकासाची जाण असणारा माणूस आहे, विकास कुठून आणावा लागते ही दृष्टी असणारा माणूस आहे. म्हणून निश्चितपणानं देगलूर पासून ते मुखेड पर्यंत, मानूर पर्यंत सर्व परिस्थिती आपल्याला येणाऱ्या काळांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगली परिस्थिती आपल्याला निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचे आहेत. बस यापेक्षा जास्त न बोलता बहुसंख्येनं उपस्थित राहिलात. एवढ्या विराट आज ही सभा मी भारावून गेलो. आजही लोकांचं सुदभर देखील प्रेम कमी झालं नाही. खूप आनंद वाटते. याच्यापेक्षा काय कमायचं? माणसाची श्रीमंती ही पैशावर मोजल्या जात नाही, त्याच्या विचारावर, आचारावर, संस्कारावर मोजल्या जाते. हे म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी परमेश्वराजवळ ही प्रार्थना करतो की आमचा श्वास असेपर्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची, गोरगरीब माणसाची सेवा चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला ताकद आणि चांगली बुद्धी देवो. आणि असंच प्रेम माननीय प्रताप पाटील चिखलीकरांचं राहावं शेवटपर्यंत. आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत. आणि जे जे काही सांगताल, आता तुम्ही पाहताल शेकडो लोक या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत. आता वाडीकर मामा काल म्हटलं, आता नंतर आम्ही थोडं तो दुसरा नंबर लावा आमचा, एकाच वेळेस सगळ्यांचा नका, तुम्हाला लाईन लागणार आहे. मी अगोदर साहेबाला सांगितलं आमच्याकडे मोठी माणसं कोणी नाहीत, हे समोर बसणारे सामान्य माणसं आमचे आहेत. आणि सामान्य माणूस जेवढा करू शकतो राजकारणामध्ये, इलेक्शन मध्ये, तेवढी मोठी माणसं कोणी करू शकत नाहीत. म्हणून आमच्याकडे भक्त माणसं नाहीत, सामान्य थोडे थोडे चिल्लर माणसं आम्ही तयार करून ठोक करण्याचं काम या अनेक निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून दिलेली माणसं आहोत. असंच प्रेम, असंच जिव्हाळा, असंच आमच्या भागामध्ये आपलं येणं जाणं राहावं, एवढीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि व्यासपीठावर बसलेली सर्व कार्यकर्ते, नेतेगण जे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जनतेचे जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे विचार या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.